वादात सापडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येते। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळच्या लढतीची फेर तपासणी होणार आहे। चौकशीसाठी 5 सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे। शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच विलास लथुरे हे समितीचे प्रमुख असतील। पंचांच्या निर्णयाची चौकशी करून 28 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडे समितीकडून अहवाल सादर केला जाणार आहे। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळच्या लढतीची आता फेर तपासणी होणार आहे। या सगळ्या संदर्भात एक मोठा वाद हा निर्माण झालेला होता। चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती सुद्धा गठीत करण्यात आलेली आहे। ही समिती या सगळ्या संदर्भातला तपास करेल, चौकशी करेल आणि फेर तपासणी झाल्याच्या नंतर आता आपला अहवाल सुद्धा याच महिन्यामध्ये सादर केला जाणार आहे। शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच विलास लथुरे हे समितीचे प्रमुख असणार आहेत। प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। प्रांजल, या चौकशीसाठी आता 5 सदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। कुणाचा यामध्ये समावेश आहे आणि एकंदरीतच कसा या सगळ्या संदर्भात तपास होईल? ऋतुजा, आपण बघितलं तर 67वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरमध्ये नुकतीच पार पडली होती। यामध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांची जी लढत होती ती कुठेतरी वादाची सापडली होती। आपण जर बघितलं तर कुठेतरी तो राक्षेचा खांदा जो आहे तो टेकलेला नव्हता असा खरं तर आरोप हा केला जात होता। सोशल मीडिया असतील किंवा पूर्ण कुस्ती या क्षेत्रामध्ये देखील याबाबत चर्चा ही सुरू होती। त्यामुळे एकंदरीतच वादाचे सापडलं होतं। यासोबत आपण बघितलं तर राक्षेने पंचांना तिथे लाच देखील मारली होती। त्यामुळे अनेक कारणास्तव ही लढत जी आहे ती वादात सापडली होती। दरम्यान याबाबत आता चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती ही गठीत करण्यात आलेली आहे। यामध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच म्हणून ओळख असणारे प्राचार्य विलास लथुरे हे समितीचे प्रमुख हे असणार आहेत। यामध्ये सोबतच आपण बघितलं तर इतर 5 जणांचा देखील यामध्ये समावेश आहे। यामध्ये अनेक जे कुस्ती तज्ञ असतील किंवा जे यापूर्वी कुस्तीच्या या संघटनेमध्ये राहिलेले आहेत त्यांचा सहभाग करण्यात आलेला आहे। यामध्ये नाशिकचे विशाल बोलकवडे यांचा देखील समावेश आहे आणि एकंदरीतच 28 फेब्रुवारी पर्यंत या सर्व लढतीच्या असेल किंवा पंचांनी जो काही निर्णय दिलेला आहे त्याबाबतची चौकशी केली जाणार आहे आणि तो अहवाल 28 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडे द्यावा अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता एकंदरीतच ही वादात सापडलेल्या कुस्तीची चौकशी केली जाईल। आता या चौकशीमध्ये नक्की काय समोर येते, समिती नक्की काय अहवाल सादर करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच, आणि त्यामुळे अहवालाची प्रतीक्षा असणार आहे। त्यामध्ये नेमक्या कोणत्या बाबी असतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।